पुण्यातील राजगड तालुक्यात गोळीबाराची धक्कादायक घटना समोर आली आहे। कोदवडी फाटा परिसरातील एका हॉटेलमध्ये झालेल्या किरकोळ वादाचं रूपांतर थेट फायरिंगमध्ये झाल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली। या गोळीबारात दशरथ शिळीमकर आणि मस्कू दसवडकर हे दोघे जण जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दोघांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे। या प्रकरणात 4 ते 5 आरोपी सहभागी असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे। यापैकी दोघांची ओळख पटली असून उर्वरित आरोपी फरार आहेत। घटनेनंतर पोलिसांनी जिल्हाभर नाकाबंदी करत आरोपीचा शोध सुरू केला। नेमका वाद कशातून झाला आणि गोळीबाराचं कारण काय याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे। मात्र प्राथमिक माहितीनुसार पूर्व वैमनस्यातून हा हल्ला करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जातोय। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी शिवानी लकडे यांचा रिपोर्ट, पुणे।